मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करतोय. अशा माणसाला 50 लाखाचं जी रक्कम जिंकलेली म्हणजे इमॅजिन करण्याच्या पलीकडची गोष्ट आहे. जास्तीत जास्त 3 वेळेस जर कोणतेही प्रकरण वाचलं तर ते माझ्या लक्षातून जात नाही. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील एका तांड्यावरील शेतकऱ्याने इतिहास रचला आहे. संभाजीनगर नव्हे तर मराठवाड्याचं नाव देखील त्यांनी मोठं केलेलं आहे. कारण कोण बनेगा करोडपतीमध्ये जाणं हे ते एक स्वप्नच असतं. मात्र या तांड्यावरील कैलास गोंडेवार या शेतकऱ्यांनी, या तरुण शेतकऱ्यांनी कोण बनेगा करोडपतीमध्ये गेलेच नाही तर चक्क 50 लाख रुपये तिथे जिंकले देखील आहेत. तो तरुण शेतकरी माझ्यासोबत आहेत. आपण त्याशी चर्चा करणार आहोत. प्रथमतः कैलासराव, तुमचं अभिनंदन. लोकशिवाय न्यूज तरुण तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देखील देतो. काय सांगा तुमची पहिली भावना? माझी भावना म्हणजे मी शब्दात वर्णन करू शकत नाही अशी परिस्थिती आहे. कारण एक फार तर वर्षाला 1,00,000-1.5 लाख रुपये कमावणारा शेतकरी मी, त्यातही खर्च जातो आहे अर्धा आणि 50-75 हजार रुपयाचं उत्पन्न राहते. आणि यात मी वर्ष कडीला लावणारा माणूस मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि अशा माणसाला 50 लाखाचं जी रक्कम जिंकलेली म्हणजे ते म्हणजे इमॅजिन करण्याच्या पलीकडची गोष्ट आहे. परंतु तरी मी फारसं म्हणजे हवेत न उडता व्यवस्थित जमिनीवर पाय ठेवून पुढं आपल्या मुलाच्या भविष्यासाठी ती गुंतवणूक करून त्यानुसार काहीतरी प्लॅनिंग करून ते मुलाच्या भविष्याचं व्यवस्थित घडवण्याचा प्रयत्न करेन. मला सांगा, प्रथमतः तुमचं ज्यावेळेस तुम्हाला फोन आला कोण बनेगा करोडपती, काय वाटलं तुम्हाला? रिॲक्शन काय होती तुम्हाला? ज्यावेळेस मला कोण बनेगा करोडपतीचा प्रथम कॉल आला तर मला म्हणजे एक 10-15 सेकंद समजा त्यावर विश्वासच बसला नाही. कारण असं वाटलं कोणी आपल्यासोबत फ्रॉड करत आहे की काय. परंतु त्यांची पॉलिसी मला माहिती होती. कारण KBC एक हॉनरेबल टीम आहे, एकदम म्हणजे विश्वास ठेवणारी टीम आहे. आणि त्यांची प्रथम पॉलिसी आहे की तुम्हाला कुठल्याही फेरीला कुठेही पैशाची अजिबात गरज नाही. जर कोणी पैशाची मागणी करत असेल तर तिथे तुम्ही समजून घ्यायचं की हा कॉल फ्रॉड आहे. आणि मग त्यांनी पैशाची मागणी केलेली नव्हती. त्यामुळे मग 1 मिनिट झाल्यानंतर समजा माझा विश्वास बसला की KBCचाच कॉल आहे. आणि मग मी एकदम आनंदाने म्हणजे अशी ज्यावेळेस मी रस्त्याहून संभाजीनगरहून घरी परत येतो त्यावेळेस मला तो कॉल मिळालेला होता. आणि मग म्हणजे मी एकटाच होतो त्यावेळेस रस्त्याला. तर एकदम आनंदाने मी अशी माझी किंकाळी ठोकून आनंद व्यक्त करून मी माझा भावना व्यक्त केल्या. तुम्ही 15व्या प्रश्नापर्यंत गेले होते. तिथं जो शेवटचा प्रश्न विचारला होता तुम्हाला 1 कोटीसाठी, आणि त्यानंतर तुम्ही तिथं क्विट केलेलं आहे. काय वाटलं होतं की तो नंतर तुम्ही त्या प्रश्नाकडे कसं पाहता, किंवा मग एकूणच तुम्ही त्याच्या लाईफलाईन किती वापरल्या होत्या? तशा ह्या गेममध्ये समजा 3 लाईफलाईन असतात. आणि त्यापैकी 1 लाईफलाईन जी ऑडियन्स पोल होती मी ती 12व्या प्रश्नाला वापरली होती. आणि 1 कोटीच्या प्रश्नासाठी माझ्याकडे 2 लाईफलाईन शिल्लक होत्या 15व्या प्रश्नासाठी. आणि 15व्या प्रश्नापर्यंत सहसा तर जितके KBCमध्ये जातात लोक 80% लोक 15व्या प्रश्नापर्यंत पोहोचू शकत नाही. जास्तीत जास्त 12.5 लाख म्हणजे 12वे किंवा 13व्या प्रश्नापर्यंत जातात. लाईफलाईन शिल्लक राहण्याचा तर प्रश्नच नाही. परंतु माझ्याकडे त्यावेळेस 15व्या प्रश्नासाठी 2 लाईफलाईन शिल्लक होत्या. परंतु तो जो प्रश्न होता तो माझ्या कधीही वाचण्यात आलेला नव्हता, बघितलेला नव्हता. दोन्ही लाईफलाईन यूजही मी त्यासाठी केला. परंतु तरी मला क्लिअर झालं नाही. एक गेस होता अंदाजे, आणि गेस मी गेम सोडल्यानंतर जो केला तो बरोबरच होता. परंतु त्या कंडिशनला गेस करणं योग्य नव्हतं. कारण जी रक्कम मी जिंकलेली होती 50 लाख, जर चुकलं असतं उत्तर तर ती मी 5 लाखावर पडलो असतो. आणि त्यामुळे मी एकदम डोकं शांत ठेवून खेळत होतो आणि लालच न करता. कारण जरी रक्कम डबल होत होती तरी नुकसान म्हणजे 10 पट नुकसान होतं जे आपण रक्कम जिंकली होती त्याचं. आणि ती नुकसान मला परवडणार नव्हतं आणि आपल्याला त्या उत्तराची अजिबात खात्री नव्हती. त्यामुळे मी गेम सोडण्याचा निर्णय घेतला आणि गेम सोडला. काय सांगाल? अमिताभ बच्चनसारखं एक मोठं व्यक्तिमत्व आहे, स्टार आहेत ते मोठे, त्यांच्यासोबत फोटो सेशन करणं, बोलणं, त्यांचे हात मिळवणं करणं, काय भावना होत्या तुमच्या? ह्या भावना म्हणजे माझ्याकडे शब्द नाही त्यासाठी. कारण अमिताभ बच्चन सरांना भेटण्यासाठी सामान्य लोकच नाही तर अगदी जे सिनेसृष्टीतले कलाकार आहेत ते सुद्धा त्यांना नुसतं भेटण्यासाठी, त्यांच्याशी हात मिळवण्यासाठी, बोलण्यासाठी, 1-2 शब्द बोलण्यासाठी सुद्धा म्हणजे आसुसलेले असतात. आणि माझ्यासारख्या सामान्य घरातल्या तरुणांना जर त्याच्यासोबत 2-2, 3-3 तास जर बसण्याची, बोलण्याची, ते आपली परिस्थिती जाणून घेतात, आपली माहिती घेतात, त्यांचीही बी थोडीफार आपल्याला माहिती देतात, इतकं म्हणजे अनुभव आला. आणि हा अनुभव म्हणजे आनंदमय, मला आयुष्यभर पुरेल, आयुष्यभर ऊर्जा देईल या प्रकारातला आनंद आहे. आणि निश्चितच मी तो ऊर्जा घेऊन पुढे जीवन जगण्याचा प्रयत्न करेन. बरं, तुम्ही आता 50 लाख रुपये जिंकलेले आहात, काय प्लॅनिंग आहे तुमचा, की फ्युचरमध्ये आता तुम्हाला काय ठरवलं आहे? तुमचे 2 मुलं आहेत तुम्हाला, नेमकं आता काय करणार त्या पैशाचं?
म्हणजे आता हे रिसेंटली झालेला प्रोग्राम आहे, त्यामुळे मला अजून म्हणजे मी प्लॅनिंग केलेलं नाही, कारण आनंदच व्यक्त करतो आहे. कोणी कुठूनही सत्कार समारंभासाठी याच्यासाठीच बोलवतं आहे, त्यातच वेळ जातो आहे. त्यामुळे काय करायचं काय नाही हे तर काही ठरलेलं नाही, परंतु मुलाच्या भविष्यासाठी हा तर म्हणजे पहिलाही प्लॅन होता आणि KBCत जाण्याचा तोच हेतू होता की जे काही मिळेल ते मुलाच्या भविष्यासाठी वापरू आपण आणि त्यानंतर आपण मुलाच्या भविष्याचा प्रयत्न करू आणि उरलेली रक्कम काहीतरी गुंतवणूक करून जमलं कुठं शेती वगैरे किंवा प्लॉट वगैरे घेऊन थोडंसं गुंतवणूक करून त्या दृष्टीने पुढं म्हणजे विचारविनिमय करू कुटुंबासोबत आणि नंतर त्याचा निर्णय घेऊ. मला सांगा, तुम्ही शेतकरी कुटुंबात आहे, दिवस रात्र शेतामध्ये काम करतात, ही ऊर्जा जी स्टडी कशी केली तुम्ही आणि जो तुम्ही एवढं मुळातच हुशार होते तर पुढं शिकले का नाही बरं नाही, काय अडचणी आले होते आणि याची स्टडी कशी केली? मी तसा मुळातच हुशार आहे, कारण मला म्हणजे देवी देणगी म्हणता येईल, कारण अहंकाराच्या बाबतीतून नाही बोलणार मी, परंतु मला देवी देणगी वाटते. कारण 1, 2, 3 वेळेस जास्तीत जास्त 3 वेळेस जर कोणतंही प्रकरण वाचलं तर ते माझ्या लक्षातून जात नाही आणि एकदा लक्षात बसलं ते मी आयुष्यभरही लक्षात राहतं माझ्या. अशी माझी म्हणजे बुद्धीची क्षमता आहे. आणि शिक्षणाच्या संदर्भात जर म्हणेल तर मला 12वी झाल्याच्या नंतर जे काय शिक्षण असतं त्यानंतर कोणत्या मार्गाने जायचं आहे हे मार्गदर्शन नव्हतं मला, हे मार्ग मला सापडला नाही, साधनही त्यावेळेस उपलब्ध नव्हते. स्वभाव फार लाजाळू असल्यामुळे मी कोणाला विचारलंही नाही, त्यामुळे आपण विचारलं नाही तर समोरचं आपल्याला मार्गदर्शन करू शकत नाही. आणि आईवडील हे अडाणी होते, त्यांना म्हणजे मुश्किलीने ते 3री 4थी, आई तर शाळेतच गेलेली नाही, वडील 3री 4थीपर्यंत शिकलेले, त्यामुळे त्यांनाही फारसं काही माहिती नव्हतं. त्यामुळे मी शिक्षणात पुढे काही करू शकलो नाही आणि मला शेती काम करावं लागलं. नक्कीच कैलास आहेत, त्यांची पत्नी देखील आपल्यासोबत आहे, आपण त्यांची देखील चर्चा करणार आहोत. ताई, काय सांगाल? 50 लाख रुपये जिंकलेले आहेत, काय भावना आहे तुमच्या? खूप आनंद वाटला सर हे ऐकून. 50 लाख रुपये जिंकले आणि म्हणजे हे खूप दिवसाचे प्रयत्न करीत होते, त्यांना इतक्या दिवसाच्या नंतर यश मिळालं, त्यांनी हे ऐकून खूप आनंद वाटला. काय करणार आहात? 50 लाख रुपये भेटले, आता काय सोनं बिनं करणार आहे की नाही? काही करू, सोनं करू, काही मुलांच्या शिक्षणासाठी थोडेफार. कारण महिलांचं काय असतं की थोडेफार पैसे आले तर काहीतरी दागिना करा. सोन्याचीच आवड राहते ना. हो. बरं, आता तसंही तुमचं आता हे पत्र्याचंच घर आहे, हां, त्यामुळं काही घराचं प्लॅनिंग आहे का? घर करणार आहेत काय आहे? घराची प्लॅनिंग आहे सर, पण आता सध्या मुलाचाच विचार आहे, कारण की मुलाच्या शिक्षणासाठीच समजा विचार करतो सध्या आहे, याच्यातच समजा हे करणार आहे. सध्या काही प्लॅनिंग नाही आहे घराची. जर मुलाचं हे करून उरले तर पाहू शेती घेऊ. किती मुलं आहे तुम्हाला? 2 मुलं आहे. काय करतात? मोठा मुलगा 11वीला आहे, तो मेडिकलचा करतो आणि लहाना मुलगा 8वीला आहे. नक्कीच आपण जर पाहिलं तर कैलासच्या घरचे होते, त्यांच्या देखील भावना आहेत की पैसे आल्यानंतर महिलांचं एक असते की बाबा काहीतरी सोनं करणं हे देखील एक त्यांचं सौभाग्य असते. कैलासचे वडील देखील आहेत माझ्यासोबत, आपण त्यांची चर्चा करावं. बाबा, अभिनंदन, तुमचं मुलांनी 50 लाख रुपये जिंकलेत, काय वाटतं तुम्हाला? काय नाही, बरं वाटतं वा. आता जसा मी त्याला पहिलं जरा त्याची चर्चा करून मी म्हणजे नाकरीत होतो की बा मुलगा आपला वायाला आहे, घ्या जायचं मागं आहे. आता त्यांना त्याच्या हिमतीनं समजा कसा त्याच्या यानं त्यानं 50 लाख जिंकले, बट काय सोन्याहून पिवळं वाटू राहिलं. कशी परिस्थिती होती आणि लहानपणापासून त्यांना सांभाळलं आहे तुम्ही, तर कसे होते ते लहानपणी? लहानपणीचं काय, लहानपणी असंच होतं आपलं, समजा सांगायचं करायचं, आपण जे सांगितलं ते करायचं, नाही तर मग कंटाळा आला तर लगेच कुंकडं बी निघून जायचं बाहेर. हां, क्रिकेट चालतं येड होतं आणि त्याच्यानं मग मी त्याला बोलायचो क्रिकेट, मला क्रिकेट आवडत नव्हतं. अजून आता कसं वाटतं? पण आता बरं शांत वातावरण वाटतं आता. माझ्यासोबत कैलासची आई देखील आहे, आपण त्याची ज्या काही चर्चा करणार. आई, काय सांगाल? तुमच्या मुलाने मोठं नाव रोशन केलेलं आहे, आज TV वरती दिसत आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव झालेलं आहे. आमच्या मुलांना शिवाजी राजा झाला, आमच्या दृष्टीनं शिवाजी राजाच झाला. त्याने आज एवढ्या भारतात नाव कमीलं तर आमचा मोठा आनंद झाला. आमच्या हृदयातनं आनंदच महिना, आम्हाला तेच वाटतं. बाहेर आम्ही शेती करणारे लोक, लोकांची मजुरी करणारे लोक. मी ते छोटे असताना मी त्याला संग घेऊन जायची, त्याला इळांची कापूस याचायला लावायची, कधी आपलं खुरपायला लावायची, कधी गवत गोळा करा बाबा, कधी कट टाका बाबा, कधी आपलं ढोरं राहायचे आपले गाडी बैल, त्याला गवत द्या बाबा, गाडी बैल गळत घाला. आता त्याने एवढं केलं, आमच्या मठीतली बारीक काम केलं आमचं. कैलास लहानपणापासून असंच हुशार होते का? आज तुम्हाला जेव्हा
हुशार होते, लहानपणचीच हुशार होते. फक्त मग आपलं करते मी सकाळच्या कामाला उठले त्याला उठून द्यायची, उठकायलाच अभ्यास कर, ते आपले उठायचं सुरू. पण आता मला शिक्षणातलंच काही कळत नाही तर मी काय सांगून मला काय कळणार, त्याला मला काहीच कळत नव्हतं. शिकत वाचित. तर मग आता 50 लाख रुपये आलेले आहेत, काय करणार आहे? घर बांधणार आहे, काय करणार आहे, कसं प्लॅनिंग आहे आता तुमचं? त्याच्या स्वाध्यान त्याला मुलाला ज्याला जे आवडन ते कर. आपल्याला का आता आपण फक्त बाबा कर असं चांगलं कर, त्याला वाईट येसन नाही आपण काय सांगणार. वाईट येसन असत मग वाटलं असतं वाईट ते दारू पिईन किंवा पत्ते खेळन काय पुढ्या काय. पण आता ते जर पुढीच नाही खाता त्याला कसं काय मान आपण तो पैसे काय करतो. त्याच्या इच्छाला त्याच्या मुलाला शिकीन किंवा शेती घ्यायची असली शेती घेईन, घर घ्यायचं असलं तर घर घेईन. घरं घेतलं तरी त्यालाच आणि शेती घेतली तरी त्याला. पण एक आई वडील म्हणून काय वाटतं तुम्हाला आता? आमचा आलं की मी म्हणते आमचा आनंदच गगनात मात नाही. आम्हाला ते दिसतो ते भारी वाटतं आणि त्याने एवढं नाव रोशन केलं आमचं किती भारी झालं. आज एवढ्या महाराष्ट्रात नाव कमीला तर आम्हाला मोठा आनंद वाटत. आज कोणी आमच्या लोक दारात आला की विचार हे आईचा मुलगा आहे, ही आई त्याची, ही आई ते आमचं पोट भरत. कैलाची आई आहे, कैलाची आई म्हणलं याच्यावरला कोणता आनंद सांगायचा. एवढाच आनंद सांगायला जागा नाही तो म्हणजे. नक्कीच आपण जर पाहिलं तर हे होते कैलासचे आई वडील. नक्कीच त्यांचा आनंद जो आहे तो गगनात मावेना असा आनंद आहे. कारण की जर त्या आपल्या मुलाने नक्कीच कर्तृत्वान मुलगा निघाला तर नक्कीच आईवडिलाचंच नाव मोठं होतं. आणि जर मुलाच्या नावाने आईवडिलाला ओळख निर्माण करायचं असेल, आईवडिलाच्यामुळं लेखामुळं जर आईवडिलाचं नाव मोठं होत असेल तर नक्कीच ऊर भरून येणारी ती बाब असते. आणि नक्कीच कैलासच्या आईवडिलासोबत देखील ते झालेलं आहे की ज्यावेळेस लोक रस्त्याने येतात त्यांना भेटतात आणि ते सांगतात की हे कैलासचे आईवडील आहेत, त्यामुळे त्यांचं हृदय भरून येते. अशा भावना देखील आता त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. संजय आहेर, लोकसेवा न्यूज, छत्रपती संभाजीनगर.